विनंती करतोय पुन्हा एकदा, याच्या आधी 50 वेळेस आम्ही महसूलला विनंती केली आहे, जिल्हाधिकारी महोदयांना भेटलो, साखर सहसंचालकाला भेटलो, साखर आयुक्तांना भेटलो. अशी कुठलीच एजन्सी नाही, हे जरी प्रायव्हेट असले आपल्या म्हणण्याप्रमाणे तरीही शुगर कॅन ऍक्ट ऑर्डर प्रमाणेच चालतात कारखाने टिल टुडे आमच्या नॉलेज प्रमाणे. आणि त्या कायद्याचं उल्लंघन जर हे करणार असतील तर त्याला सुद्धा एक हे जर होणार असेल तर बीड पोलीस तत्परता त्याही बाबतीत दाखवावी, हे आमचं नम्र निवेदन. जर फक्त आंदोलन करणाऱ्या शेतकऱ्यापुरती दाखवणार असाल एवढंच आमचं म्हणणं आहे साहेब. मॅजिस्ट्रेट हे बोलत का नाही विचारत तहसीलदार साहेबांना, जिल्हा मॅजिस्ट्रेट साहेबांना सुद्धा तुम्ही बोललात तेच बोललो. एक मिनिट वकील साहेब, तेच बोललो आम्ही की तुम्ही मॅजिस्ट्रेट आहे, उद्या गोळीबाराचा आदेश येऊन तुम्हाला करताल तुम्ही आमच्यावर, तुम्हाला माहित असावा, हीच भाषा बोललोय आम्ही आणि आदरानं बोललो. म्हणजे असं नाहीये, म्हणून आम्ही म्हणतोय की भीती कायद्याची फक्त आम्हाला नकोय साहेब, बरं का. जे ऑबिडंट आहेत, कायदा पाळणार आहेत, त्यांना कायद्याची भीती नका दाखवू. दिवसा ढवळ्याचे कायदा मोडतायत. ज्या शुगर कॅन ऍक्ट ऑर्डर प्रमाणे केंद्र सरकारच्या परवानगीशिवाय तुमची साखरेचं पोतं बाहेर जात नाही. एक जर आम्ही यायला बसलो ना उद्या, जसे आज गुन्हे दाखल करायला लावलेत का महाराष्ट्रामध्ये एका माणसाच्या विरोधामध्ये कारखानदारला, तसं एक एक शेतकरी आपल्या बायका लेकरासह पोलीस स्टेशनवर बसेल आणि या शुगर कॅन ऍक्ट ऑर्डर प्रमाणे प्रत्येक ह्याच्यावर गुन्हे दाखल करा म्हणून इंडिव्हिज्युअल बसवा. माफ करा आम्हाला, आमचा तुमचा वाद नाहीये साहेब. वाद एवढंच आहे आम्हाला. आपला संवादानच चालू आहे. यस, बस संपलं एवढं. बस एवढंच म्हणणं आहे आमचं. एवढंच म्हणणं आहे आमचं की आम्हाला जसं तसं तेवढं त्यांनाही आहे का. आम्हाला कळलं साहेब, तुमचं अभिनंदन, बाहेर सुद्धा अभिनंदन केलंय आम्ही की तुम्ही आमच्यापेक्षा चांगली भूमिका घेतली. त्या दिवशी आले हो हो आपल्या त्या दिवशी काल आलेले त्यांनी सुद्धा चांगली भूमिका घेतली. हे बघा, आम्हाला काहीच नाहीये, चांगली भूमिका घेतलेली आहे. तुम्ही सुद्धा समाधान आमच्यावर घेतले. बस संपलं आमचं, तेच म्हणणं आहे. किती सनदशीर मार्गाने साहेब, 40 डिग्री सेल्सिअस आहे, इथं दिवसभर बसून आहेत का नाही, ते तुमचे कर्मचारी आहेत, म्हणजे इथंच आहेत कालपासून आम्ही. पुन्हा हातात आहे.